ನಮೋ ಸಿದ್ಧಾರ್ಣಂ. ಎಂದಿನಂತೆ ಇವತ್ತು ಕೂಡ ನಾವು ಪೂಜ್ಯ 105 ಕ್ಷುಲ್ಲಕ ಧ್ಯಾನಸಾಗರ ಮಹಾರಾಜರ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಂಡು ಒಂದಷ್ಟು ಧರ್ಮ ಚರ್ಚೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಿನ್ನೆಯ ದಿನ ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ನಾವು ಕೇಳಿದ್ವಿ. ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಧಾರ್ಮಿಕ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಬೆಳೆಸುವುದು ಹೇಗೆ ಅಂತ. ಈ ಸಂಬಂಧವಾಗಿ ಕೆಲವು ಪ್ರಾಥಮಿಕವಾದಂತಹ ವಿವರಗಳನ್ನು ನಾವು ನಿನ್ನೆ ಗಮನಿಸಿದ್ದೇವೆ. ಸಂಸ್ಕಾರ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಎರಡು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬರ್ತದೆ. ಒಂದು ಜನ್ಮಜಾತ ಸಂಸ್ಕಾರ ಅನ್ನುವಂಥದ್ದು, ಮತ್ತೊಂದು ನಾವು ಸೃಷ್ಟಿಸಿಕೊಳ್ಳುವ, ನಾವು ರೂಪಿಸಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ಸಂಸ್ಕಾರ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅಂತ. ಒಂದು ಮಗುವಿನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕಾರ ಒಂದು ರೂಪುಗೊಳ್ಳುವ ಬಗೆಯನ್ನು ವಿಶ್ಲೇಷಣೆ ಮಾಡ್ತಾ ನಿನ್ನೆ ಪೂಜ್ಯರು ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳಿದ್ರು. ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಯಾವಾಗ ಒಂದು ಮಾದರಿಯನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡ್ತಾರೆ, ರೋಲ್ ಮಾಡೆಲ್ಗಳು ಆಗ್ತಾರೆ, ತಂದೆ ತಾಯಿಗಳ ಮಾದರಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಮಕ್ಕಳು ತಮ್ಮ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ರೂಪಿಸಿಕೊಳ್ತಾ ಹೋಗ್ತಾರೆ ಅಂತ. ಹಾಗಾಗಿ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಸಂಸ್ಕಾರ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಇದ್ದರೆ ಆ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಮೊದಲು ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ರೂಪಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕಾಗ್ತದೆ. ಬಹಳ ಎಚ್ಚರಿಕೆಯ ಮಾತುಗಳು ಇದು. ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಹಿರಿಯರು ಸಂಸ್ಕಾರವಂತರಾದರೆ ತಮ್ಮ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಕಿರಿಯರಿಗೆ ದಾಟಿಸಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ. ಆದರೆ ಸಂಸ್ಕಾರ ಬರೀ ಇಷ್ಟು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ. ಸಂಸ್ಕಾರ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಹಿರಿಯರು ಕೊಡುವುದು 50%. ಇನ್ನುಳಿದ 50% ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿ ತನ್ನಷ್ಟಕ್ಕೆ ತಾನೇ ಪ್ರಯತ್ನಪೂರ್ವಕವಾಗಿ ರೂಢಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕಾದಂಥದ್ದು ಎನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ನಾವು ನಿನ್ನೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇವತ್ತು ಅದೇ ವಿಷಯವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡಂತೆ ಇನ್ನಷ್ಟು ಮುಂದುವರೆದ ಚರ್ಚೆಗಳನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕಿದ್ದೇವೆ. ಈ ಒಂದು ಧರ್ಮಸಭೆಗೆ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತವನ್ನು ನಾನು ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಇದೀಗ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಧಾರ್ಮಿಕ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಬೆಳೆಸುವ ವಿಚಾರವನ್ನು ಕುರಿತಂತೆ ಪೂಜ್ಯ 105 ಕ್ಷುಲ್ಲಕ ಧ್ಯಾನಸಾಗರ ಮಹಾರಾಜರಿಂದ ನಾವೀಗ ಆಶೀರ್ವಚನವನ್ನು ಕೇಳಲಿಕ್ಕಿದ್ದೇವೆ. ओम नमः सिद्धेश्वर। संतान की रुचि धर्म में हो, इस प्रश्न का समाधान चल रहा था कि इसके क्या उपाय हो सकते हैं। तो गत दिवस करुणा और वात्सल्य प्रेम के लिए कुछ बातें यहाँ पर कही थी, और धर्म के लिए माता पिता जब उसको धर्म स्थानों पर लाते हैं तो उसकी रुचि बढ़ जाए, ऐसी प्रवृत्ति उससे कराएं। तो उदाहरण के लिए पूजा है, पूजा की थाली है, तो उसमें उसके लिए जो आकर्षक हो वैसा कुछ किया जाए, और उसमें उसको अपनी रचनात्मकता का भी इस्तेमाल करने दें। जैसे आप थाली सजा रहे हैं तो उसको आप बता सकते हैं कि देखो तुम इससे अच्छी सजा सकते हो क्या थाली। तो उससे क्या होगा कि उसके अंदर एक कुछ करने की भावना होगी, और फिर वो सजाएगा। फिर ऐसे कर करके उसको छोटे छोटे उपायों से उसकी रुचि को बढ़ाना है। और फिर पूजा करते समय कौन सा द्रव्य कैसे चढ़ाना, और जैसे मान लो कुछ ऐसे द्रव्य हैं कि जिनका मिश्रण नहीं होता है, पर जानकारी न होने के कारण
लोग समझते हैं कि ये 8 द्रव्य हैं तो 8 द्रव्य ऐसे चढ़ा दो। और कभी कभी ऐसा होता है कि जैसे पुष्प हैं, वो सबसे कोमल द्रव्य होता है पुष्प, और अपने अंदर जो अपनी एक एक प्रवृत्ति होती है उससे अपनी मानसिकता प्रकट होती है। उत्तर पुराण में ऐसी कथाएं आती हैं कि व्यक्ति की हरकत को देखकर वो जान लेते हैं कि क्या होने वाला है इसके आगे। मान लो आपने दीपक है, उसको वहीं उसी जिस थाल में आप सब चढ़ा रहे हैं वहाँ आपने दीपक को रखा, या फिर जिस थाल से चढ़ा रहे हैं वहाँ पर आपने दीपक को रखा, और दीपक का स्पर्श करते हुए आपने पुष्प को रखा। तो भले ही वो पुष्प निर्जीव हो, लेकिन फिर भी आपने एक सुंदर वस्तु को क्षति पहुंचा दी अपनी असावधानी से। तो ये 8 द्रव्यों में ऐसे द्रव्यों का मिश्रण नहीं करना है जिसका मिश्रण नकारात्मकता को सूचित करता है। या फिर पुष्प रखा, उसके ऊपर आपने नारियल चढ़ा दिया, तो वो जो पुष्प है वो क्रश हो गया, नारियल के नीचे वो कुचल गया। तो ये जो स्थितियां हैं, ये भी बारीक बातें हैं, इन पर भी ध्यान देना आवश्यक है। आप जिस थाल से चढ़ा रहे हो वो चढ़े हुए द्रव्य भी इतने सुंदर लगे कि कोई अनजान व्यक्ति देखकर सोचे कि यार ये काम मैं भी करूं कभी, उसकी भी रुचि जागृत हो जाए। जैसे कारंजा में, नागपुर में जब वो वीर निर्वाण का समय आता है तब वो 1 महीने से संगीत के साथ पूजा शुरू कर देते हैं वहाँ के गृहस्थ लोग। और उस पूजा को देखकर वो अच्छे से गा करके पेटी और तबला और वो सब लेकर के करते हैं पूजा। तो वो जो पूजा चल रही होती है, तो मंदिर तो वो थोड़ा विस्तृत है, तो कोई अगर उधर जा रहा है मंदिर में तो वो आवाज़ सुन करके थोड़े समय के लिए रुक जाता है, और फिर जो संगीत का बोध रखते हैं थोड़ा भी, उनको लगता है कि देखो ये कितनी सुंदर पूजा है भगवान की। एक आध दिन मैं भी समय निकाल करके इनके साथ पूजा में सम्मिलित हो जाऊं, ऐसी भावना आती है उसमें। तो इस प्रकार के कई उपाय हैं जिनसे उसकी, जैसे गृहस्थ धर्म में दान और पूजा की मुख्यता है, तो पूजा में उसकी रुचि बढ़े, और रुचि ऐसी बढ़े कि फिर वो कभी माता पिता से कहे कि आज आप क्यों आलस्य कर रहे हो, चलो समय हो गया है, इतनी रुचि हो जाए उसकी। और कभी कभी माता पिता थोड़े से वो हो जाते हैं, प्रमादी हो जाते हैं, क्या करना है रोज रोज जा करके, अपन सैटरडे संडे चला करेंगे। तो आप उसको ढीला बना रहे हैं। किसी की रुचि अगर सही दिशा में बढ़ रही हो और आप उसको अनुत्साहित करेंगे, आप उसका उत्साह तोड़ेंगे, तो फिर उसको आज की जो संगति मिल रही है उस संगति से अनिष्ट रुचियां भी जागृत हो सकती है। फिर आप उसको रोक लेना, बाद में बड़े हो जाने के बाद वो कहेगा कि मेरी जो रुचि थी धर्म के प्रति उसकी आपने वैल्यू नहीं की, तो अब मेरी रुचि वहाँ से हट चुकी है, अब मेरी दूसरी तरफ रुचि हो गई है, और अब आप मुझे प्रेशर डाल करके रोक नहीं सकते, मैं तो वही करूँगा जो मेरे मन में आ रहा है। और फिर वो आउट ऑफ कंट्रोल हो जाता है। फिर वो कई चीज़ों का सेवन करता है, दोस्तों के साथ में होटल्स में जाता है, क्लब्स में जाता है, और वहाँ पर एंजॉय करना सीखता है, वो नए नए तरीके सीखता है। अगर आप यहाँ उसकी रुचि जगा देते बचपन से, तो फिर वो वहाँ नहीं भटकता है। और यहाँ एक तो ये हो गई भगवान की भक्ति की दुनिया है, और दूसरी एक ऐसी दुनिया भी है कि जैसे भगवान तो यहाँ पर बातचीत नहीं कर रहे हैं किसी से, पर एक ऐसी दुनिया भी है जहाँ पर वार्तालाप भी शक्य है, और वो दुनिया है साधुओं की संगति। ऐसे साधुओं की संगति में उसको ले जा सकते हैं आप बाल्यकाल से, कि जहाँ पर सचमुच
उसके जीवन का उत्थान संभव है। वो साधु उसको एक कोई ऐसा मार्गदर्शन देंगे जिससे कि उसका जीवन व्यसनों से दूर रहेगा, उसके अंदर सद्बुद्धि बनी रहेगी। और वो संस्कार उसको कहते हैं कि मौका मिलने पर भी कुसंस्कारित न हो, संगति पा करके भी वो व्यसन मुक्त ही रहे। ऐसे संस्कार होते हैं और ऐसे संस्कार उसको सत्संगति से प्राप्त होते हैं। और जब साधु उसको सुनाते हैं कि कौन सी चीज़ से कैसे नुकसान होते हैं, नुकसान से लोग डरते हैं। सहज रूप से प्रकृति है कि नुकसान किसी को पसंद नहीं होता। और एक जैन व्यक्ति ने अपनी मरणासन अवस्था में अपनी घटना लिखी थी कि मैं ड्रिंकिंग करने लगा था और ड्रिंकिंग करते समय फिर मुझे होश नहीं रहता था, तो मेरे फ्रेंड्स बोलते थे कि ड्रिंकिंग के बाद कुछ नमकीन लेना ज़रूरी होता है। तो ड्रिंकर से तो उनको मिठाइयाँ पसंद नहीं होती, ये नमकीन पसंद करते हैं। तो फिर ऐसे नमकीन करते करते फिर कटलेट और कबाब तक चला गया और उसके बाद डबल व्यसन हो गया मेरे। अब एक इधर से शराब मेरे लिवर को, किडनीज को नुकसान पहुंचा रहा है और उधर से नॉनवेज जो है वो मेरे वेस्कुलर सिस्टम को नुकसान पहुंचा रहा था। और इस तरह मेरी हालत बिगड़ती चली गई, लिवर में सिरोसिस हो गया और शरीर किसी काम का नहीं रहा। मरते समय मैं अपने जैनी बंधुओं से एक गुजारिश करके मरना चाहता हूँ कि आप लोग इस चक्कर में मत पड़ना, दोस्ती को ऐसे मत निभाना कि अपना सर्वनाश हो जाए। सच्चा दोस्त वो है जो बुराइयों से बचाए, जो बुराइयों में डुबा दे, वो दोस्त नहीं है, वो मीठा दुश्मन है। तो इस तरह वो लिख करके चला गया अपना लिख। और वो ये भी कह रहा था कि मेरी जो गति थी मृत्यु की तरफ वो दुगनी हो गई थी। डबल व्यसन के कारण मेरी खाने का भी व्यसन हो गया, पीने का भी था ही, और उसके साथ ये गलत सलत चीज़ें खाने का मेरे को और व्यसन हो गया। तो मेरी गति दुगनी हो गई और मैं डबल स्पीड में मृत्यु के मुख में चला गया। तो ऐसी बातें भी उसको बताना ज़रूरी है। सिर्फ अपने को एजुकेशन पर ध्यान नहीं देना है, वो एजुकेशन उसको पैसा सिखाएगा। जो लौकिक शिक्षा है ना, वो उसको पैसा कमाना सिखाएगी, लेकिन ये चीज़ें कौन सिखाएगा? और इसको अगर आपने नहीं सिखाया तो आपने अपने बहुत बड़े कर्तव्य से मुख मोड़ लिया। तो ये सिखाना भी कर्तव्य बनता है माता पिता का, और जो भी अभिभावक है जो उनको संस्कार देते हैं उनका कर्तव्य होता है। एवं शिक्षकों का कर्तव्य होता है कि उनको व्यसन मुक्त बनाए। अभी मूलबद्री में हमारे कई जगह व्याख्यान हुए थे शिक्षा संस्थानों में, तो वहाँ पर जो शिक्षक लोग थे वो बड़ी रुचि रखते थे कि बच्चों को कुछ अच्छी बातें सिखाएं। उनको केवल पढ़ाई में न लगाए, पढ़ाई तो करना ही है उनको, लेकिन उसके साथ साथ में उनको संगीत, उनको स्पोर्ट्स यानी खेल, उनको योग, इनमें भी तत्पर करें। तो इस तरह हाउ टू ब्रिंग अप पॉजिटिव किड्स इन ए नेगेटिव वर्ल्ड, हमने एक नाम लिया था पहले। ये किताब जिग जिगलर ने लिखी और इस किताब में उनने ऐसे ऐसे टिप्स दिए हैं कि बच्चों को इस नकारात्मक दुनिया में बच्चों को सकारात्मक कैसे बनाएं, उन्होंने टिप्स दिए। तो ऐसे सेल्फ हेल्प की जो बुक्स आती है बड़ों के लिए, बच्चों के लिए, सबके लिए, उनका भी उपयोग किया जा सकता है, उनका भी लाभ लिया जा सकता है, क्योंकि अपने को ओवरऑल डेवलपमेंट की ज़रूरत है। एक दिशा में नहीं लेना है, उसको हर परिस्थिति में शिक्षित करना है। तो यदि शिक्षा समुचित होगी तो बच्चे की रुचि सही दिशा में होगी, और धर्म की रुचि के लिए धर्मात्मा की संगति भी अपेक्षित है।
ಜೈನಂ ಜಯತು ಶಾಸ್ತ್ರ. ಬಹಳ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಇವತ್ತು ಪೂಜ್ಯರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಲೌಕಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಇವುಗಳ ನಡುವಿನ ಅಂತರ ಯಾವುದು? ಲೌಕಿಕ ಶಿಕ್ಷಣ ನಮ್ಮನ್ನು ಹಣ ಗಳಿಸುವ ಯಂತ್ರವನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸುತ್ತದೆ. ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ಮಗುವನ್ನು ಅಂತರಂಗದಲ್ಲಿ ಬೆಳೆಸುವ ಒಂದು ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಆಗಿದೆ. ಲೌಕಿಕ ಶಿಕ್ಷಣದ ಮಹತ್ವವನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿ ನಿರಾಕರಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ. ಲೌಕಿಕ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೊಡಿಸುವುದು ತಂದೆ ತಾಯಿಗಳ ಕರ್ತವ್ಯವೇ. ಅಷ್ಟೇ ದೊಡ್ಡ ಕರ್ತವ್ಯ ಯಾವುದು ಅಂದರೆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೂಡ ನೀಡುವಂಥದ್ದು ಅಂತ. ಒಂದು ಸಣ್ಣ ಉದಾಹರಣೆ ಕೊಡ್ತಾರೆ. ಲೌಕಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಮಾತ್ರ ನಮಗೆ ಮುಖ್ಯ ಆದರೆ, ಫಿಸಿಕಲ್ ಕಂಫರ್ಟ್ಸ್ ಅಂತ ಮಾತ್ರ ನಾವು ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತೀವಲ್ಲ, ಈ ಮೆಟೀರಿಯಲಿಸ್ಟಿಕ್ ವರ್ಲ್ಡ್ ಮಾತ್ರ ನಮಗೆ ಮುಖ್ಯ ಆದರೆ, ಒಂದು ಮಗುವನ್ನು ನಾವು ಅದೇ ರೀತಿ ಮೌಲ್ಡ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋದರೆ ಆ ಮಗು ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದರೆ ಬೆಳೀತಾ ಬೆಳೀತಾ ಲೌಕಿಕ ಸುಖದ ಬೆನ್ನ ಹಿಂದೆಯೇ ತನ್ನ ಮನಸ್ಸನ್ನು ತಾನು ಕೇಂದ್ರೀಕರಿಸ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಡುತ್ತೆ. ಒಬ್ಬ ಸ್ನೇಹಿತ ಅಂದರೆ ಯಾರು? ಯಾರನ್ನು ನಾವು ಸ್ನೇಹಿತ ಅಂತ ಕರಿಬೇಕು? ಬಹಳ ಮೂಲಭೂತವಾದ ಪ್ರಶ್ನೆ ಇದು. ಪರಿಚಯ ಇದ್ದವರೆಲ್ಲ ಪರಿಚಿತರಾಗ್ತಾರೆ, ಸ್ನೇಹಿತರಾಗೋದಿಲ್ಲ. ಸ್ನೇಹ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ದೇಶಕ್ಕೆ, ಒಂದು ಭಾಷೆಗೆ, ಒಂದು ಜನಾಂಗಕ್ಕೆ, ಒಂದು ಲಿಂಗಕ್ಕೆ ಸಲ್ಲುವಂಥದ್ದು ಕೂಡ ಅಲ್ಲ. ಅವೆಲ್ಲವನ್ನು ಮೀರಿದ್ದು. ಆ ಸ್ನೇಹ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ನಮ್ಮ ಆತ್ಮನ ಉನ್ನತಿಗೆ ಪೂರಕವಾಗಿ ಇದ್ದಾಗ ಅದು ನಿಜವಾದ ಸ್ನೇಹ ಆಗ್ತದೆ. ಯಾವ ಸ್ನೇಹ ನಮ್ಮ ಬದುಕನ್ನು ಲೌಕಿಕದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ ಮುಳುಗಿಸಿ ನಮ್ಮ ವ್ಯಕ್ತಿತ್ವವನ್ನು ಅಧಃಪತನದ ಕಡೆಗೆ ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತದೆಯೋ ಅದು ಸ್ನೇಹ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಅಂತಹ ಸಂಪರ್ಕಗಳಿಂದ ನಾವು ಪ್ರಜ್ಞಾಪೂರ್ವಕವಾಗಿ ದೂರವಾಗಬೇಕಾಗ್ತದೆ. ಸ್ನೇಹಿತರು ಒತ್ತಾಯ ಮಾಡಿದ್ರು ಅಂತ ಹೇಳಿ ನಾವು ಬಾರ್ ಆ್ಯಂಡ್ ರೆಸ್ಟೋರೆಂಟಿಗೆ ಹೋಗುವಂಥದ್ದು. ಹಾಗೆ ಹೋದಾಗ ಮೊದಲು ಬರೀ ಕುಡಿತ ಮಾತ್ರ ಇರ್ತದೆ. ಬರೀ ಕುಡಿಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ. ಅದಾದಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದ ನಂತರ ಅವನು ಅಲ್ಲಿ ಆಹಾರವನ್ನು ಸೇವಿಸಲಿಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾನೆ, ಮಾಂಸಾಹಾರಿ ಆಗ್ತಾನೆ. ಇವೆರಡೂ ಕಡೆಗೆ ಮುಂದಿನ ಹಲವು ಅಘಟಿತ ಘಟನೆಗಳಿಗೆ ದಾರಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಡುತ್ತೆ. ನೋಡಿ, ಒಂದು ನಾವು ಯಾವತ್ತೂ ತಿಳ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಪಾಪದ ದಾರಿ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇಳಿಜಾರಿನ ದಾರಿ. ಇಳಿಜಾರಿನ ದಾರಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಏನು ಕಷ್ಟಪಡಬೇಕಲ್ಲ, ಸರಳ ಜಾರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ. ಒಮ್ಮೆ ಒಂದು ಚಟಕ್ಕೆ ನಾವು ಗುರಿಯಾದರೆ ಆ ಚಟ ಎರಡನೇ ಚಟಕ್ಕೆ ನಮಗೆ ದಾರಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಡುತ್ತೆ. ಆ ಎರಡನೇ ಚಟ ಮೂರನೇ ಚಟಕ್ಕೆ ದಾರಿ ಮಾಡಿಕೊಡುತ್ತೆ. ಹೀಗೆ ಇದು ಅನಂತ ಚಟಗಳ ಕಡೆಗೆ ನಮ್ಮನ್ನು ಕರೆದುಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತೆ. ಆತ್ಮನನ್ನು ಪಾತಾಳಕ್ಕೆ ತಳ್ಳುತ್ತೆ. ಪ್ರಜ್ಞಾಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಾವು ಅಂತಹ ಗೆಳೆತನದಿಂದ ದೂರ ಆಗಬೇಕು. ಯಾವುದು ನಮ್ಮ ಆತ್ಮ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕೆ ಮಾರಕವಾಗಬಲ್ತದೆಯೋ ಅಂತಹ ಒಂದು ಗೆಳೆತನದಿಂದ ನಾವು ದೂರವಾಗಬೇಕಾಗತ್ತೆ. ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬರೀ ಲೌಕಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಟ್ಟರೆ ಮಾತ್ರ ಸಾಕಾಗೋದಿಲ್ಲ. ಅದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಎಳೆತನದಿಂದಲೇ, ಬಾಲ್ಯದಿಂದಲೇ ಒಂದು ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಕೊಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ಬಾಲ್ಯದಿಂದ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಂಥ ಮಗು, ನಾನೊಂದು ಮಾತನ್ನು ತುಂಬ ಅಥೆಂಟಿಕ್ಕಾಗಿ ನಿಮಗೆ ಹೇಳಬಲ್ಲೆ, ಯೌವನದ ಯಾವುದೋ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ದಾರಿ ತಪ್ಪಬಹುದು. ಯಾಕಂದರೆ ಯೌವನದ ಲಕ್ಷಣವೇ ಅದು, ದಾರಿ ತಪ್ಪಿಸುತ್ತೆ. ಆದರೆ ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟ ಸಂಸ್ಕಾರ ಒಂದಿರುತ್ತಲ್ಲ, ಅದು ಪುನಃ ಆ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ತನ್ನ ಜೀವನಕ್ಕೆ ಎಳೆದುಕೊಂಡು ಬರುತ್ತೆ. ಹಾಗಾಗಿಯೇ ಸಂಸ್ಕಾರ ಅನ್ನೋದು ಬಹಳ ಮುಖ್ಯ. ಆ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ಕೊಡುವ ಹೆತ್ತವರ ಜವಾಬ್ದಾರಿಯೂ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ ಮುಖ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಮಗುವಿನ ಮಾನಸಿಕ ಬೆಳವಣಿಗೆಯಲ್ಲಿ ಇದು ಬಹಳ ಮಹತ್ವವಾದಂತಹ ಪಾತ್ರವನ್ನು ವಹಿಸುತ್ತೆ. ಆದ್ದರಿಂದ ಹೆತ್ತವರು ಮೊದಲು ಮಕ್ಕಳ ಮನಸ್ಸಿಗೆ ಸಂಸ್ಕಾರವನ್ನು ತುಂಬುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಹೋಗಬೇಕಾಗ್ತದೆ ಎನ್ನುವಂತಹ ಮಾತುಗಳ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಇವತ್ತಿನ ಒಂದು ಸ್ವಾಧ್ಯಾಯವನ್ನು ನಾವಿಲ್ಲಿಗೆ ಮುಗಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಮೋ ಸಿದ್ಧಾರ್ಣಂ ವರ್ಧತಾಂ ಜಿನಶಾಸನಂ.